संभाजीराजे जिथं कैद झाले त्या संगमेश्वरच्या वाड्याचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहेत। त्यामागचं वास्तव काय? इतिहासानं संभाजीराजांच्या कर्तृत्वावर अन्याय केलाय, मात्र वर्तमान संभाजीराजांच्या शौर्याच्या साक्षीदार ठरलेल्या वास्तूंना न्याय देईल का? पाहूयात हा रिपोर्ट। स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या संभाजीराजेंच्या मृत्यू प्रसंगावेळी सिनेमागृहात अनेकांना अश्रू अनावर होत आहेत। इतिहासात दुर्लक्षित राहिलेले स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे यांची ज्या प्रकारे हत्या झाली ते पाहून काळीज हादरतं। दुसरीकडे ज्या संगमेश्वर मधून संभाजीराजेंना मोगलांनी कैदेत घेतलं तो संगमेश्वर मधला वाडाही सोशल मीडियात चर्चेत आलाय। संगमेश्वर मधल्या या सरदेसाई वाड्याची दृश्य व्हायरल होत आहेत। याच वाड्यामधून संभाजीराजेंना कैद झाल्याचं सांगितलं जातंय, मात्र इतिहासकारांच्या माहितीनुसार हा वाडा नंतरच्या काळात बांधला गेला। याच परिसरातून संभाजीराजेंना अटक झाली खरी, पण या वाड्याऐवजी इथे संभाजीराजेंचा मोठा महाल होता। मोगलांच्या कैदेत सापडण्याआधी संभाजी महाराज 400 ते 500 मावळ्यांसोबत इथल्या वाड्यात आले होते। औरंगजेबाच्या बंदोबस्तासाठी वाड्यात खलबतही झाली, मात्र स्वराज्यातल्याच काहींनी फितुरी करून संभाजीराजेंच्या ठिकाणाची माहिती औरंगजेबापर्यंत पोहोचवली आणि जवळपास 3 ते 4 हजार मोगल घेऊन औरंगजेबाकडच्या मुकर्रब खाननं संगमेश्वर वाड्याला वेढा दिला। एकीकडे संभाजीराजेंसोबत 400 ते 500 मावळे होते आणि दुसरीकडे 3 ते 4 हजारांचं मोगली सैन्य। तरीही अनेक तास मावळ्यांनी कडवी झुंज दिली। इतकं मोठं मोगली सैन्य असूनही संभाजीराजेंना हातापायात साखळदंड घालून कैदेत नेलं गेलं। जर त्या दिवशी स्वराज्यातल्या काहींनी फितुरी करून औरंगजेबाशी संधान बांधलं नसतं तर कदाचित इतिहास अजून निराळा असता। पण ज्या स्वराज्याचा पाया जमीनदोस्त करण्याच्या मनसुब्यानं औरंगजेब महाराष्ट्रात आला त्याचा तो इरादा कधीच पुरा झाला नाही। औरंगजेब महाराष्ट्रात येताना 4.5 लाखांच्या सैन्यानिशी पोहोचला होता, मात्र 3 लाख सैन्य प्रत्यक्ष लढाया करणार होतं आणि दुसरीकडे स्वराज्यातल्या मावळ्यांची संख्या 1.25 लाखापर्यंत होती। पण तरीही संभाजीराजेंनी 1-2 नाही तब्बल 9 वर्ष औरंगजेबाला झुंजवत ठेवलं आणि तो विषम परिस्थितीतला लढा होता, तो साधा लढा नव्हता। जगामध्ये अशा पद्धतीचं विषम लढाई म्हणजे एका बाजूला औरंगजेबाकडे काबूल कंधार पासून ते आसाम ओरिसापर्यंतचं राज्य आहे, त्याच्याकडे सर्वोत्तम तोफखाना आहे, त्याच्याकडे सर्वोत्तम घोडदळ आहे, त्याच्याकडे प्रचंड म्हणजे अकबरापासून ते औरंगजेबापर्यंत साठलेला खजिना आहे मोगल सगळ्या साम्राज्याचा। तर अशा लोकांसंग संभाजी महाराजांच्या प्रेमासाठी इथली रयत लढली आणि जवळजवळ औरंगजेबाला या महाराष्ट्राच्या मातीतच गाडलं। पराक्रमी, धैर्यवान, अनेक भाषा जाणणाऱ्या, बुधभूषण सारखा संस्कृत ग्रंथ लिहिणाऱ्या संभाजीराजेंबद्दल इतिहासानं फार दखल घेतली नाही आणि या ज्या वास्तू महाराष्ट्राच्या शौर्याच्या अस्मितेची साक्ष देणाऱ्या आहेत त्यांची ही वर्तमानातली स्थिती तुम्ही डोळ्यानं पाहताय। आपण पाहू शकताय की ह्या बाजूनं मुघल सैनिक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आले, जिथं देसाई सरदेसाई यांचा वाडा आहे। या ठिकाणी जी मंदिर आहेत ह्या मंदिराच्या दर्शनासाठी संभाजीराजे याच परिसरात वारंवार येत होते। आता आम्हाला व्हिडिओवरनं कळले का आम्हाला कधी हा सरदेसाई वाडा आहे आणि इथं अशा प्रकारे संभाजी महाराजांना इथून खाली ते नेलं आणि तिथं अटक झाली असे कळलं, पण आम्हाला हे आजपर्यंत माहीत नव्हतं। आम्ही इतक्या वेळी गेलो, पण ज्यावेळेला आम्ही ते व्हिडिओ बघितलं डोळ्यात पाणी आलं। म्हणून आम्ही चौघांनी ठरवलं की जेव्हा आपण कोकणला जाऊ तेव्हा कुठल्याही परिस्थितीत संगमेश्वरला जायचं आणि महाराजांच्या जिथं झालं त्या पवित्राला स्मरण करून त्यांना नमस्कार करूनच जायचं। अशा हट्टापोटी आम्ही गाडी इथपर्यंत घेऊन आलो आहे। अगदी म्हणजे आम्ही जेव्हा ठाण्यावर निघालो, मी ॲडव्होकेट आहे, माझा देवरू क्लबमध्ये एक आर्ग्युमेंट आहे। आम्ही जेव्हा ठरवलं की संगमेश्वर लागणार आहे तर मी त्वरित विचार केला की आपण जाऊया आणि संभाजी महाराजांचं जिथे आहे ते जे आहे घर आहे जिथे पकडले आहे संभाजी महाराजांना तिकडे जाऊन बघूया आपण। आणि आम्ही आलो तर खूपच वेगळं वाटतं।
संभाजी महाराज, शिवाजी महाराज हे आमचं कुलदैवतच आहे. त्याप्रमाणेच आम्ही वागतो. त्यामुळे नमन करण्यासाठी त्यांचा वाडा कुठं आहे ते शोधत शोधत आत्ता इथे आलो. जिथे शिवाजीराजांसोबत बाळ शंभूराजे आग्र्यासारख्या परमुलखातून सुटून आले, तिथे स्वराज्यातल्याच भूमीत संभाजीराजे हाती लागणार नाहीत याची औरंगजेबाला पुरेपूर कल्पना होती. म्हणूनच फंद फितुरी झाली आणि थोरल्या छत्रपतींचा हा छावा आपल्याच भूमीत कैद झाला. औरंगजेबानं संभाजीराजेंना हालहाल करून मारलं, पण तो स्वराज्य संपवू शकला नाही. अखेर दिल्लीच्या बादशहालाही महाराष्ट्राच्याच भूमीत 6x3 फुटाच्या जमिनीत मूठमाती द्यावी लागली. कृष्णकांत साळगावकर, TV9 मराठी, संगमेश्वर, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.